प्रत्येक ठिकाणी मिसळ बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. तुमच्याकडे मिसळ बनवताना कोणते कडधान्य वापरले जातात किंवा कोणती उसळ वापरली जाते हे नक्की कमेंट्स करून सांगा. माझ्या स्टाईलने आपण झटपट मिसळ कशी बनवायची ते बघूया. मिसळ टेस्टी बनते त्याच्या कटामुळे, रश्श्यामुळे. तर तो रस्सा किंवा कट कसा बनवायचा हे आपण बघूया. पॅन चांगली गरम झाली की त्यात एक पळी तेल टाकायचे. तेल गरम झालं की त्यात मोहरी घालायची. मोहरी तडतडली की जिरं घालायचे आणि जिरं तडतडलं की मग त्यात घालायचे 4-5 लवंगा, दगडफूल थोडंसं घालायचे, 1 इंच दालचिनी घालायची आहे आणि थोडंसं जावेत्री, चक्रफूल थोडं थोडं घालायचं आहे आणि मोठी वेलची घातली आहे. ही जी काश्मीरी चिली आहे ते मी भिजत घातले, बिया काढून भिजत घालायची आणि मग त्याची ही पेस्ट बनवलेली आहे. 2 टोमॅटो घ्यायचे, ती अगदी बारीक कापायची. आलं, लसूण, हिरवी मिरची यांची पेस्ट बनवलेली आहे. एक मोठा कांदा घ्यायचा, तो पण अगदी बारीक कापायचे. ही अशी आपण पूर्वतयारी केलेली होती. आता आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो फोडणीत घालायचा आहे आणि चांगला परतायचा आहे. तर हा फोडणीचा कांदा चांगला परतून घ्यायचा आणि मग टोमॅटो घालायचे. टोमॅटो जितका तुम्ही बारीक कापाल तेवढा तो पटकन शिजला जातो, त्यामुळे तो बारीक कापायचा आणि चांगला आता आपण तो परतून घेऊया. बघा चांगला आता शिजलेला आहे तो. आता त्यात आलं लसूण पेस्ट 2 चमचे घालते आणि आलं लसूण पेस्ट पण चांगली परतून घ्यायची. आता आपण त्यात 2 चमचे काश्मीरी चिली पेस्ट बनवली होती ती पण टाकायची आणि व्यवस्थित परतून घ्यायचं. त्याने चांगली कलरफुल अशी मिसळ तुमची होते. त्याला चांगला कटाला कलर येतो. चांगलं त्याला तेल सुटेल एवढं चांगलं परतून घ्यायचं. त्याला आता चांगलं तेल सुटलेलं आहे. आता आपण त्यात बटर घालूया. हा बघा, हा सॉल्टेड बटर आहे. बटरमुळे मिसळ एकदम चविष्ट होते, त्यामुळे त्यात मी बटर घालते 2 तुकडे आणि सतत ढवळत राहायचे म्हणजे खाली लागणार नाही. बटर मेल्ट होईपर्यंत चांगलं ढवळत राहा आणि नंतर त्यात 2 चिमटी हिंग घालायचे. सतत ढवळत राहायचे म्हणजे खाली लागणार नाही. तर आता आपलं बटर आहे तो मेल्ट झालेला आहे. यात अर्धा चमचा हळद घातलेली आहे. 2 चमचे घरात बनवलेला जो मसाला असतो तो मसाला घ्यायचा आहे आणि 1 चमचा तिखट मसाला घेतलेला आहे. हा जो मिसळचा कट आहे तो मीडियम स्पायसी बनवायचा आहे, त्याच्यामुळे मी 1 चमचा तिखट घातलेला आहे. तुम्हाला जर जास्त स्पायसी पाहिजे असेल तर तुम्ही तिखटाचं प्रमाण वाढवा. काही मसाले इतके तिखट असतात की 1 चमचाभर मसाला ग्रेव्हीमध्ये टाकला तर ती ग्रेव्ही एकदम झणझणीत होते. त्यामुळे मसाल्याच्या टेस्टप्रमाणे प्रमाण ठरवा. आमच्याकडे मसाला जो आहे तो माइल्ड टेस्ट आहे, त्यामुळे तो जास्त तिखट नाही आहे. तर ह्यात घालूया 1 चमचा धणा पावडर. मस्त असं मिक्स करून घ्यायचे. पाव चमचा जिरा पावडर घेतली आहे. हा चमचा खूप छोटा आहे त्यामुळे तो भरून घेतलेला आहे. चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला घालायचं आहे मिसळचा मसाला. या मिसळच्या मसाल्यामध्ये कांदा लसूण मसाला आहे आणि गरम मसाला पण आहे, त्याच्यामुळे आपल्याला स्पेशल असं वाटण बनवायची गरज नाही आहे. तो डायरेक्ट टाकला मिसळच्या रश्श्यात. वाटण न वापरता झटपट मिसळ तयार होते. बघा कसं मस्त असं कलर आलेला आहे. आता आपल्याला घालायची 1 चमचा कसुरी मेथी. कसुरी मेथीने एक वेगळा फ्लेवर येतो, छान असं स्वाद येतो, त्याच्यामुळे ती मी घातलेली आहे आणि ती पण चांगली मिक्स करून घ्यायचे. या मिश्रणाला चांगलं तेल सुटलेलं आहे, तुम्ही बघू शकताय.
1 वाटी भिजलेले वाटाणे घेऊन ते चांगले शिजवायचेत. मी 4 शिट्यांमध्ये हे शिजवलेले आहेत, ते व्यवस्थित शिजलेले आहेत. आणि तुम्ही कोणतेही वाटाणे घेऊ शकता, हिरवे किंवा पांढरे, दोनापैकी कोणतेही वाटाणे घ्या आणि चांगले शिजवून मग ते आपण जो मिसळचा मसाला बनवलेला आहे त्या मिसळच्या मसाल्यामध्ये हे वाटाणे शिजलेले आहेत चांगले ते ॲड करायचे. मिसळचा जो कट आहे तो थोडासा पातळ असतो, एकदम घट्ट नसतो. त्यामुळे जे आपण पाणी घालणार आहेत ग्रेव्हीमध्ये ते थोडंसं गरम घालायचं आहे, थंड पाणी घालायचं नाही आहे त्यात. तर मी त्याप्रमाणे पाणी घातलेलं आहे आणि मीठ चवीनुसार घालायचं आहे. वरून कोथिंबीर घालायची आहे, तर मी ती कोथिंबीर पण घातलेली आहे. मस्त असं कटाला उकळी आलेली आहे, कड आलेला आहे. आता यावर झाकण ठेवायचं आहे आणि मंद गॅसवर 5 मिनिटासाठी कट शिजू द्यायचं आहे आणि मग गॅस बंद करायचं आहे. बघा तुम्ही बघू शकता किती मस्त तर्रीदार असा कट बनलेला आहे आपला. तर परत एकदा मी झाकण ठेवते आणि 2 मिनिटासाठी वाफ येऊ देते. हे बघा आपली तर्रीदार मस्त झणझणीत अशी मिसळ बनलेली आहे. आता आपण सर्व करण्यासाठी कटामध्ये वरून कांदा, टोमॅटो आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे. वरून हा फरसाण घालायचे आणि मस्तपैकी लिंबू पिळायचं आहे. इंडियामध्ये मिसळसाठी लागणारा फरसाण जो भेटतो त्यात पापडी पण असते. तुम्हाला जो फरसाण आवडतो मिसळमध्ये टाकायला तो घ्या. वरून लिंबू पिळायचं आहे आणि गरमागरम मिसळ सर्व करायची, मग ती टेस्टी लागते. गरमागरम लाल भडक तर्रीदार झणझणीत अशी मिसळ बनून तयार आहे. तर ही रेसिपी कशी वाटली ते नक्की कमेंट्स करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. खूप खूप धन्यवाद.